नमस्कार मंडळी, मी अविनाश सोरे मराठी काटावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। सध्याला या ठिकाणी बघा ICDS कडून या ठिकाणी अंगणवाडीची सुपरवायझर या पदाची या ठिकाणी रिवाइज आन्सर की या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे। बऱ्याच विद्यार्थिनींना या ठिकाणी माहीतच नाहीये की त्यांचा या ठिकाणी फायदा झालाय का नुकसान झालाय। कारण रिवाइज आन्सर की मध्ये काय झालंय की नेमकं त्यामध्ये काय झालंय, मार्क कमी आलेले आहेत त्यांना। म्हणजे काय झालंय की 5 ते 6 क्वेश्चन किंवा 10 क्वेश्चन पर्यंत डिस्क्रिपन्सी त्यांच्या क्वेश्चनवर किंवा आन्सरवरती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। तर डिस्क्रिपन्सी काय असते? डिस्क्रिपन्सी असं आहे की त्याच्यामध्ये एखादा क्वेश्चन समजा तुम्हाला दिलेला आहे आणि त्या क्वेश्चन मध्ये किंवा आन्सर मध्ये काहीतरी तफावत आढळली। म्हणजे क्वेश्चन आहे पण त्याचे आन्सर ते सारखे नाही आहेत किंवा आन्सर आहेत दिलेले पण क्वेश्चन बरोबर नाहीये। तर दोन्हीपैकी एकामध्ये या ठिकाणी तफावत आढळणं म्हणजे डिस्क्रिपन्सी होणं। आता एक्झाम जी आहे ती वेगवेगळ्या या ठिकाणी बॅच मध्ये झालेली आहे, ठीक आहे, वेगवेगळ्या सेक्शन मध्ये आणि बॅच मध्ये झालेली आहे। तर प्रत्येक बॅच मधून या ठिकाणी काही ना काही क्वेश्चन्स म्हणजे 8 ते 10 क्वेश्चन या विद्यार्थ्यांचे जे आहे ते डिस्क्रिपन्सी मध्ये गेलेले। म्हणजे याचा अर्थ काय की ज्याचे 7 क्वेश्चन गेलेत किंवा 8 क्वेश्चन गेलेत आणि जर 8च्या 8 बरोबर असतील तर तुमचे या ठिकाणी 16 मार्क मायनस झालेत। लक्षात घ्या। बरेच मी या ठिकाणी व्हिडिओ बघितले काल, लोकांनी लगेच याच्यामध्ये व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत, त्यांनी सांगितलं की काही फरक पडत नाही। पण लक्षात घ्या, याच्यामध्ये फरक पडतोय, तुमचं नुकसान व्हायलंय। जे महिला विद्यार्थी आहेत त्यांचं 100% याच्यामध्ये नुकसान होतंय। कशा पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो। तसेच मी याच्यामध्ये एक क्वेश्चन पेपर दाखवणार आहे, त्याच्यामध्ये एक रिवाइज आन्सर की असेल आणि एक या ठिकाणी पहिली आन्सर की असेल। दोघांमध्येही किती तफावत आहे एका विद्यार्थीची आहे ती, पण तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर की मी दाखवणार आहे की कशा पद्धतीने बदल झालेला आहे आणि नुकसान काय झालेलं आहे। मला एक कळत नाही की ICDS वाले या ठिकाणी पेपर बनवताना किंवा सुपरवायझरचा पेपर सेट करताना झोपी गेलेले होते का? कारण यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान करून टाकले त्यांनी। 7 ते 8 क्वेश्चन, एक दोन क्वेश्चनचं आपण समजून शकतो की MPSC मध्ये सुद्धा त्या चुका होतात, परंतु यांचं 7 क्वेश्चन 8 क्वेश्चन 10 क्वेश्चन पर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान जे आहे ते केलेलं आहे त्यांनी। शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। शेवटी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची एक सूचना सांगणार आहे। चला तर स्टार्ट करूया व्हिडिओ। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, हे ICDS कडून सुपरवायझरची जी आन्सर की पडलेली आहे दोन, त्याच्या या ठिकाणी जे आहे यांचं माहितीचं या ठिकाणी पेज आहे। तर यामध्ये बघा, एक नंबरला या ठिकाणी लिहिले रिवाइज आन्सर की म्हणून ICDS ची, आणि पहिली आन्सर की या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल। तर दोन्हीची पार्टिसिपेंट आयडी असेल, रोल नंबर, पार्टिसिपेंट नेम, तर मी या ठिकाणी हाईड केलेली आहेत। या ठिकाणी टेस्ट सेंटर तुम्हाला दिसू शकतं, या ठिकाणी प्रोफेशनल जे करिअर ओरिएंटेशन आहे ते या ठिकाणी आहे। डेट बघा या ठिकाणी सेम आहे, टायमिंग सुद्धा याचा सेम आहे आणि पेपर सुद्धा सेम आहे। तर या ठिकाणी बघा, लेफ्ट साइडला जी असेल या ठिकाणी रिवाइज आन्सर की आहे आणि राईट साइडला जी आहे ती पहिली आन्सर की आहे। तर आपण खाली क्वेश्चन बघणार आहोत कशा पद्धतीने या ठिकाणी बदल झालेला आहे। या ठिकाणी बघा, दोन क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत। समजा याच्यामध्ये बघा, ही जी या साइडला आहे ती डिस्क्रिपन्सी फाउंड झालेली आहे। याच्यामध्ये बघा, दिलेल्या उत्तरामध्ये मानव धर्म हा महत्त्वाचा मानला आहे, कारण हा क्वेश्चन होता। तर सेम क्वेश्चन या ठिकाणी सुद्धा आहे। जे या ठिकाणी चूज अन ऑप्शन आहे दोन्हीमध्ये ते या ठिकाणी बघू शकतात, 2 नंबर आहे। जे पहिल्या आन्सर की मध्ये ते बरोबर आलेले आहे त्याला 2 मार्क भेटलेत, परंतु डिस्क्रिपन्सीमुळे या ठिकाणी फाउंड झाली आहे क्वेश्चन किंवा आन्सर मध्ये, तर त्याच्यामुळे हा क्वेश्चन जो आहे तो इग्नोर करण्यात आला आहे। लक्षात घ्या, त्याच्यामुळे 0 मार्क झालेले आहेत। निगेटिव्ह होत नाहीत मित्रांनो, लक्षात घ्या, 0 होऊन जातात, म्हणजे याची व्हॅल्यू ही संपून जाते। त्यानंतर बघा, या ठिकाणी बघा, 2 नंबरचा जो क्वेश्चन आहे, या ठिकाणी 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात किती टक्के लोकसंख्या ही शहरी भागात राहते। तर याचा आन्सर जे होतं ते चूजन होतं 4, ठीक आहे। तर हे आन्सर चुकीचं होतं दोन्हीमध्ये सुद्धा, या ठिकाणी मायनस झालेली होती। तर जे मायनस झालंय ते या ठिकाणी बघा 0 झालंय। या ठिकाणी मी मग सांगितल्याप्रमाणे जर तुमचे 5 क्वेश्चन बरोबर येत असतील आणि या ठिकाणी चुकीचं या ठिकाणी एक बी गृहीत धरत नसेल तर तुमचे 10 मार्क कमी होतात, परंतु तुमचे जर चुकलेलं असेल आणि ते सुद्धा या ठिकाणी मायनस होतं, परंतु याचे मार्क 0.5 आहेत, लक्षात घ्या, ते 0 झालेत। तर या ठिकाणी बघा, पहिलं एक क्वेश्चन चुकीचा निघलेला आहे। त्यानंतर बघा, पुढचा जो क्वेश्चन आहे या ठिकाणी बघा दिलेला आहे, BBBP या योजनेअंतर्गत मोहिमांमध्ये कोणत्या घोषणेचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेलाय। त्याचं जे राईट आन्सर आहे ते चूज अन ऑप्शन 4 आहे आणि तेच राईट आन्सर आहे या ठिकाणी, परंतु हा सुद्धा क्वेश्चन डिस्क्रिपन्सी मध्ये सापडलेला आहे आणि याच्यामुळे काय झालंय की हे जे 2 मार्क भेटले ते 0 झालेले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। यामध्ये बघा, पुढचा जो क्वेश्चन आहे ते कोणत्या श्रेणीतील किशोरवयीन मुली SAG योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र आहेत। या ठिकाणी जे क्वेश्चनचं आन्सर होतं ते एक निवडलं होतं, तर त्यामध्ये बघा ते बरोबर होतं। पहिल्या क्वेश्चन मध्ये 2 मार्क भेटलेले आहेत, परंतु आता हा क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी डिस्क्रिपन्सी मध्ये फाउंड झालाय, तर त्याला 0 मार्क आहेत। लक्षात घ्या, 2 आतापर्यंत क्वेश्चन गेलेले आहेत, म्हणजे 4 मार्क तुमचे 0 झालेले आहेत। या ठिकाणी थर्ड जो क्वेश्चन आहे, सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 चे उद्दिष्ट काय आहे, ठीक आहे। तर याचं जे ऑप्शन आपण चूज केलं होतं ते 1 नंबर होतं, तर त्यामध्ये बघा ते बरोबर होतं, परंतु या ठिकाणी ते सुद्धा क्वेश्चन या ठिकाणी डिस्क्रिपन्सी मध्ये सापडलाय। बघा, जे सरळ सरळ क्वेश्चन आहेत ते सुद्धा या ठिकाणी डिस्क्रिपन्सी मध्ये सापडतात।
म्हणजे इतका हलगर्जीपणा ह्या ICDS वाले सुपरवायझरचे पेपर जे सेट करणार आहेत त्यांच्याकडून झालेला आहे की बॅच मध्ये सुद्धा तुम्ही प्रत्येक बॅच मध्ये 7 ते 8 क्वेश्चन असे टाकलेत की डिस्क्रिपन्सी मध्ये फाउंड झालेत. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा हे सुद्धा मार्क गेलेला आहे. हे जे क्वेश्चन पेपर आहे याच्यामध्ये जवळपास 7 ते 8 क्वेश्चन या बॅचचे जे आहेत यामध्ये डिस्क्रिपन्सी मध्ये फाउंड झालेले. त्यापैकी 2 क्वेश्चन एक क्वेश्चन जे आहे तो सोडवला गेलेला नव्हता आणि या ठिकाणी 2 क्वेश्चन जे आहेत ते निगेटिव्ह झालेले, म्हणजे फक्त 1 मार्क या ठिकाणी -0 झालेला आहे. परंतु या ठिकाणी बाकीचे जे 5 क्वेश्चन आहेत ते बरोबर होते, तर जवळपास 10 मार्क या ठिकाणी मायनस झालेले आहेत. या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की कशा प्रकारे या ठिकाणी तुमचे मायनस झालेले. तुमचं जर बरोबर असेल तर ते जास्त करून मायनस होतंय, पण जे चुकीचे क्वेश्चन आहेत ते या ठिकाणी मायनस झालेले नाहीये. या ठिकाणी तुमचं नुकसानच झालेलं आहे. जे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक्झाम झालेले तुमच्या मार्कमध्ये एक्झाम या ठिकाणी नुकसानच झालेले आणि त्याच्यामधून सुद्धा अजून तुम्हाला या ठिकाणी बघा तर तुम्हाला अजून एक नुकसान होणार आहे याच्यामध्ये, ते आहे नॉर्मलायझेशन पद्धतीचं. आता तर मार्क गेलेलेच आहे डिस्क्रिपन्सीमुळे, परंतु या ठिकाणी जे आता नॉर्मलायझेशन पद्धत मार्क काढतात त्याच्यामध्ये तुम्हाला हा बहुतेक इक्वी पर्सेंटाईल मेथडचा वापर करण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ज्यांचे वाढलेले आहेत त्यांचे अजून 10 मार्क 5 मार्क कमी होणार आहेत आणि ज्यांचे खूपच कमी आहेत त्यांचे काही जणांचे वाढवू शकतात. तर ते कशा पद्धतीने वाढतात त्याचा व्हिडिओ मी सविस्तर या ठिकाणी दिलेला आहे आपल्या चॅनलवरती. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन टाकेल, तो नक्की या ठिकाणी बघा, नाहीतर तुम्हाला या ठिकाणी घोळ समजणार नाही की तुम्ही मार्क तुमचे जास्त असून सुद्धा तुम्ही याच्यातून लिस्टमधून बाहेर कसे पडलात आणि तुमचं सिलेक्शन का झालेलं नाहीये. तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने जे क्वेश्चन बरोबर आलेले आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी 0 मार्क झालेले आहेत डिस्क्रिपन्सी प्रॉब्लेममुळे, ज्याच्यामध्ये एकतर क्वेश्चनमुळे प्रॉब्लेम येतो किंवा आन्सरमध्ये प्रॉब्लेम येतो. मला वाटतं की प्रत्येक बॅचनुसार हा प्रॉब्लेम झालेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची सूचना एक आहे की याच्यामध्ये फक्त हे मार्क कमी झालेले आहेत. अजून तर तुमचं नॉर्मलायझेशन निवड यादी लागायची, म्हणजे मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन लागायचे आहे. आता नॉर्मलायझेशन मध्ये कोणती पद्धत आहे तर इक्वी पर्सेंटाईल मेथड आहे. लक्षात घ्या, नॉर्मलायझेशन मध्ये इक्वी पर्सेंटाईल मेथडनी या ठिकाणी यूज केलं जातं, कारण जेव्हा एखादा पेपर एक पेक्षा जास्त बॅच मध्ये घेतला जातो किंवा एक पेक्षा जास्त दिवसांमध्ये घेतला जातो त्यावेळेस त्याला नॉर्मलायझेशन करावं लागतं आणि त्यासाठी एक पद्धत वापरली जाते, तर ती इक्वी पर्सेंटाईल मेथड आहे. जर यांनी इक्वी पर्सेंटाईल मेथडनी या ठिकाणी वापरली तर तुमचे अजून या ठिकाणी 5 ते 10 मार्क कमी होणार किंवा ज्यांचे कमी आहेत ते वाढणार. लक्षात घ्या, आता हा जो फरक आहे तो बॅचनुसार आहे. म्हणजे एखाद्या बॅचला जर कमी पोरं असतील किंवा एखाद्या बॅचला जर जास्त पोरं असतील तर याच्यानुसार ते गणित काढले जातं की कोणाचे मार्क या ठिकाणी कितीनी कमी होतात आणि कितीनी जास्त होतात. तुम्हाला जर हे पूर्णपणे समजून घ्यायचं असेल की आता तर तुमचे मार्क या डिस्क्रिपन्सीमुळे कमी झालेत, परंतु इक्वी पर्सेंटाईल मेथडमुळे काय बदल होऊ शकतो तो व्हिडिओ नक्की बघा. कारण तुम्हाला जर ह्याचाच मेळ लागत नाहीये तर त्याचा मेळ सुद्धा लागणार नाहीये, तर तुम्हाला व्हिडिओ बघावा लागेल. माझ्या चॅनलवरती मी इक्वी पर्सेंटाईल मेथडवरती या ठिकाणी व्हिडिओ डिटेलमध्ये बनवलेला आहे. पूर्ण व्हिडिओ बघून या ठिकाणी समजून घ्या. जर समजला नाही तर एक नाही तर 2 वेळेस या ठिकाणी बघा, कारण थोडंसं किचकट पद्धत आहे, बऱ्याच गोष्टी ऍड आणि मायनस होतात त्याच्यामध्ये, तरी ती समजून घेतल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की आफ्टर मार्क म्हणजे नॉर्मलायझेशन नंतर जे मार्क येणार आहेत ते तुमचे कसे असणार आहेत. तर मित्रांनो महत्त्वाच्या अपडेटसाठी या ठिकाणी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.